याआधी मी चिकन ग्रेव्हीचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने बनवून माझ्या चॅनलवर दाखवले आहेत, पण आज मी कुठलेही वाटण न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. झटपट तयार होणारी रेसिपी आहे. नमस्कार, मी संगीता सोनार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळजवळ 750 ग्रॅम चिकन आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे चिकन मी मॅरिनेट करणार आहे. 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, दही, मीठ. येथे मी 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून चिकन मसाला, अर्धा टीस्पून मी गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा टीस्पून हळद. हे आता चिकनवर ओतून घेते. अगदी लहान साईजच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मोठ्या असतील तर 2 घालायच्या. हे अगदी छोट्या आहे त्यामुळे मी जवळजवळ 6-7 घेतलेले आहेत. घालून घेते. आता एक दही, आलं लसूण पेस्ट आणि मसाले चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. चिकनला आता व्यवस्थित हे मसाले आणि दही, आलं लसूण पेस्ट लावून झालेली आहे. कव्हर करते. 2 ते 3 तास आता मी हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहे. अशा पद्धतीने बनवून आपण ओव्हरनाईटसुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवायचं. आता हे मी ठेवून देते. चिकन जवळजवळ 3 ते 4 तास मॅरिनेट झालेलं आहे. आता मी फोडणी घालून घेते. कढईत तेल घालते. गॅसची फ्लेम ऑन करते. तेल गरम होत आलेलं आहे. येथे मी 10 ते 12 मिरी, 3 हिरवे वेलदोडे, 1 तमालपत्र, 2 छोटे तुकडे दालचिनी आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत. आता ह्या तेलावर घालून घेते. 3 मोठ्या साईजचे कांदे बारीक कापून घेतले. मी चॉपरवर बारीक केलेले आहेत. ते आता ह्या खड्या मसाल्यांवर घालून घेते. कांदा आता दिसायला जरी जास्त दिसतोय पण तो शिजून कमी होतो. कांदा आता लालसर परतला गेला आहे. आता ह्या कांद्यावर आलं लसूण पेस्ट घालते. मी 1 टीस्पून मॅरिनेट करताना लावलेलं आहे. आता 1 टीस्पून घातलं आहे. 2 मिनिट आता व्यवस्थित परतून घेते. 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून चिकन मसाला आणि 1 टीस्पून गरम मसाला घेतला आहे, तो घालून घेते. हळद घालून घेते. मिठाचं प्रमाण बेताचंच घालायचं आहे. मसाले आता एकत्र करते व्यवस्थित. मसाले परतून झालेले. तर ह्यावर हे मॅरिनेट केलेले चिकन घालते. परतून घेते आता हे. चिकन परतून झालंय. आता 1 टोमॅटो मी बारीक कापून घेतलाय, तो वरतूनच घालते. तुम्ही कांद्यावर सुद्धा परतू शकतात. गॅसची फ्लेम लो करते. वरतून मी आता ताट ठेवते. ताटावर मी पाणी घालते आता थोडंसं. साधारणपणे 2 ते 3 मिनिटांच्या ब्रेकने मी हे चिकन हलवून घेणार आहे. इतक्यात पाणी नाही घालणार, वाफेवरच शिजू देते. 5 मिनिटे झालेली आहेत. चिकन एकदा परतून घेते. सुरुवातीला ह्या चिकनला अंगचाच रस्सा असा सुटू देणार आहे. परत एकदा हे झाकण ठेवते आता. पण ह्या पद्धतीने केलं तर कुकरपेक्षा याची चव जबरदस्त लागते. एकदा चेक करते आता. बघू शकता चिकनला आता अंगचा रस्सा व्यवस्थित सुटायला सुरुवात झालेली आहे. 50% वरतही अशीच मी वाफेवर शिजवून घेते.
त्यानंतर मी हवं तसं पाणी घालणार. मसाला किती जबरदस्त दिसत आहे, बघू शकता. हे बघा. अजून 5 मिनिटे मी ताटावर पाणी आहे ना तसं झाकण ठेवून शिजवून घेते. चेक करते परत. मस्त पाणी सुटलंय अगदी अंगचं. अशा पद्धतीने मी परतवून घेऊन जवळजवळ 15 मिनिटं हे शिजवलं आहे. व्यवस्थित चिकनला अंगचा रस्सासुद्धा सुटला आहे. आता हे बाउलमधलं थोडं पाणी घालते. गरजेप्रमाणे मी पाणी घालणार आहे. आता हे ताटावरचं पाणी अगोदर मी सोडून घेते. ताटावरचं तर पूर्ण पाणी मी घातलं आहे. ग्रेव्हीला चांगली उकळी आली. गॅसची फ्लेम आता लो करते. परत एकदा पूर्ण ताट ठेवून मी चिकन चांगलं शिजवून घेते. अजून एकदा आता चेक करून घेते. एकदम सुरेख ग्रेव्ही दिसत आहे. टेक्स्चर तर जबरदस्त आलेलं आहे. मधून एकदा चेक केलं होतं. फोर्क अगदी आरपार जात आहे. बोनपासून पण व्यवस्थित सुटलेलं आहे. चिकनची ग्रेव्ही आपली तयार आहे. अजून ह्या चिकनच्या ग्रेव्हीची टेस्ट एनहॅन्स होण्यासाठी मी येथे नारळाचं दूध घालत आहे. एक वाटी भरून मी नारळाचं दूध घालते. ग्रेव्हीचं टेक्स्चर बघू शकता किती जबरदस्त आलेलं आहे. आता नारळाचं दूध तर घालून झालं आहे. आता 5 मिनिटे आता गॅसची फ्लेम लोच ठेवते. चांगली उकळू देते ग्रेव्ही. अर्धच झाकण ठेवायचं आहे. आता जवळजवळ 5 मिनिटे हे चिकन अजून छान शिजलं गेलं आहे. चिकन आता तयार आहे. कोथिंबीर घालून घेते. चिकन आता सर्विंग बाउलमध्ये काढते. गरमागरम चिकन आता सर्व करत आहे. हे चिकन तांदळाची भाकरी असेल तर काय बेत जमेल. ही माझी आवडती रेसिपी आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे सर्वात आधी रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. गरमागरम भातासोबत आता हे चिकन मी सर्व केलं आहे.